नमस्कार, मनीषा's किचन मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथी पराठा। तर 2 जोड्या मेथी इथे मी कट करून घेतलेली आहे। तर आपण मेथी पराठ्याचे बघूया साहित्य। अर्धा वाटी बेसन पीठ, 2 चम्मच जिरे, 1 चम्मच अजवाइन, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 8 ते 9 हिरवी मिरची आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या। लसण जर आपण थोडासा जास्तच टाकणार आहोत, लसणने आपल्या पराठ्याला जास्त स्वाद येतो। आणि 2 वाटी गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। मिरची आपली मिक्सरला काढून झालेली आहे। इथे आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आपण फर्स्ट टाइम मिरची टाकून घेऊया, लाल तिखट टाकूया, आणि हळद टाकून घेऊया। अजवाइन आपण क्रश करून टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मेथी टाकून घेऊया। आणि बेसन पीठ टाकलेलं आहे आपण आणि याला पूर्ण असं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल तुम्ही। एक चम्मच आपण तेल टाकून घेणार आहोत याच्यामध्ये, कारण आपल्या हाताला पीठ चिपकणार नाहीये। हे आपलं पीठ मळून तयार आहे। बघू शकता तुम्ही पीठ आपलं तयार आहे। तर आपण सुरुवात करूया पराठ्याची। गॅस चालू केलेला आहे, आपण पॅन ठेवूया। पराठा आपण थोडासा लाटून घेणार आहोत, थोडंसं तेल लावूया। पराठा आपला लाटून झालेला आहे। आपण पॅन वरती थोडंसं तेल लावूया, तुम्ही बटर पण लावू शकता। तेल लावून घेऊया आपण आणि पलटी करूया। दोन्ही साइडनीच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कमी गॅस करू आपण सोनेरी कलर येईपर्यंत। पराठ्याला मस्त सोनेरी कलर आलेला आहे, आपण बघू शकता। आता आपण हा पराठा काढून घेऊया प्लेट मध्ये। आपला पराठा बनून झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान बनलेला आहे। याला तुम्ही दह्यासोबत, सॉस सोबत किंवा सकाळी नाश्त्याला चहा सोबत पण खाऊ शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।